नमस्कार, मी प्रतीक्षा कांबळे. न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजचे ठळक बातमीपत्र. जालना लोकसभा मतदारसंघातील वंचितचे संभाव्य उमेदवार प्रभाकर देवमन बकले यांची जालन्यात वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या निवासस्थानी धावती भेट. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या असून सर्वच पक्ष आपापल्या परीने कामाला लागले. जालना लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य उमेदवार प्रभाकर देवमन बगले यांनी आज दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या जालना येथील निवासस्थानी जयनगर येथे धावती भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांना जोरदार स्वागत करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी संभाव्य उमेदवार बकले यांना कामाला लागायचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे प्रत्येक तालुक्यात बकले यांनी दौरे सुरू केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष अशोक खरात, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, महिला जिल्हा अध्यक्ष रमाबाई होरशीळ, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, जिल्हा महासचिव मीना पाचगे, मीनाताई खंडागळे, तालुका अध्यक्ष भानुदास साळवे, खरपुडी सरपंच अरुण गिरी नंदापूर, सरपंच दत्तू कुरधणे, हरीश रत्नपारखी, विलास नरवडे, अर्जुन जाधव, नितीन बाळराज, शिंदू कनकुटे, अरुण गायकवाड, अमोल लोखंडे, युवराज बनविले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्यान दे माणूस कशाला लावला नियावत ना याला काय झालं मी कधी टी वर लिहा म्हणले हां इकडे बघा आता